नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. इंडियन मेडिकल असोसिएशनचा जळगाव जिल्हा बंदला पाठिंबा. तर शनिवार 17 ऑगस्ट रोजी दवाखाने राहणार बंद. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. तसेच कलकत्त्यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर अत्याचार करून खून करण्यात आला. त्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. बांगलादेशात हिंदूवर व त्यांच्या मंदिरावर पूर्वनियोजित कटानुसार त्यांच्या हत्या करून त्यांना देशातून विस्थापित करण्याचे कारस्थान चालू आहे. या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने शुक्रवार रोजी जळगाव बंदचे आवाहन केले आहे. त्याला आम्ही IMA, ताप्ती व्हॅली, रावेर, सावदा, फैजपूर आणि यावल या बंदला पूर्ण पाठिंबा देऊन अन्यायात बळी पडलेल्या नागरिकांबाबत आमच्या संवेदना व्यक्त करीत आहोत. बंगालमधील कलकत्त्यात मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या निवासी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यावर झालेल्या अत्याचार व खून यासाठी निषेध म्हणून 17 ऑगस्ट शनिवार रोजी दवाखाने बंद ठेवणार आहे. यासाठीचे निवेदन तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले आहे. परंतु आपत्कालीन वैद्यकीय सेवा चालू राहील. यावेळी IMAचे सचिव डॉक्टर मिलिंद वानखेडे, डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर शांताराम पाटील, डॉक्टर ताराचंद सावळे, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर चंद्रजीत पाटील, डॉक्टर महाजन, डॉक्टर मिनल दलाल, डॉक्टर योगिता पाटील, डॉक्टर प्रीती सावळे यांच्यासह रावेर शहरातील डॉक्टर उपस्थित होते. आज दिनांक 16 बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक लोकांवरती जे अत्याचार झालेले आहे सरकार जे बदलल्यानंतर, तर त्यामध्ये बरेचसे हिंदू आणि इतर अल्पसंख्याक लोक यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. आणि त्यानिमित्त जळगाव जिल्हा हा सकल हिंदू संघटनांनी बंद ठेवलेला आहे. त्या सर्वांना आमचा सहयोग असल्याचं आम्ही निवेदन माननीय तहसीलदार साहेब रावेर यांना दिलेलं आहे. उद्या दिनांक 17 बंगालमध्ये कलकत्त्यात RG मेडिकल कॉलेज येथे जी रहिवासी डॉक्टर होती तिच्यावरती अतिप्रसंग करून तिचा खून करण्यात आला आणि अशा निर्गुण हत्येच्या अगेन्स्ट आम्ही प्रोटेस्ट केलेला आहे. म्हणून उद्यासुद्धा दवाखाने बंद राहतील. या सर्व दरम्यान आमच्याकडे जेव्हा फार इमर्जन्सी पेशंट येईल तर त्या सर्वांना आम्ही ट्रीटमेंट देणार आहोत. कोलकाता इथे जे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावरती महिला अधिकाऱ्यावरती ज्या पद्धतीने एकदम निर्दयी असा बलात्कार करून खून करण्यात आलेला आहे, त्याच्या निषेधार्थ IMA भारत यातर्फे संपूर्ण भारतभर पूर्णपणे स्ट्राईक केलेला आहे. उद्या दिनांक 17 तारखेला सकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा स्ट्राईक चालू राहील. संपूर्ण भारतभर असणार आहे आणि याला आम्ही IMA ताप्ती व्हॅलीतर्फे पूर्णपणे पाठिंबा देतो.